नमस्कार मित्रांनो, एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं पुन्हा एकदा मनाच्या काळजाच्या कोपऱ्यापासून स्वागत करतो। तर आज आहे मित्रांनो संडे, मस्त सुट्टी होती आज ऑफिसला, दिवसभर मस्त झोपलो। आता वाजले संध्याकाळचे 5:30, 4:30 पावणे 5 झाले असतील, 5:30 नसतील झाले। तर आज करणारी नीता हेअर कट, तुम्ही थंबनेल बघून तर तुम्हाला समजलं असेल, ठीक आहे। जर का तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर पहिले चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा, खूप मजा येणार आहे आज, ठीक आहे। तर नीताने ऑलमोस्ट 2 इयर्स नंतर नीता हेअर कट करते। तर कधीपासून तिचं चाललेलं होतं, 2-3 महिन्यापासून हेअर कट करायची, हेअर कट मी बोललो चल जिले आपली जिंदगी सिमरान, म्हणून बोललो करून घे, काही विषय नाही। तर आरव पण आता खेळतोय, तर तुम्हाला भेटणं करून देतो, आरवशी भेटा आहे ना। नॉट डी ग्रो से बेटा, हाय एवरीवन से, या टायगर मेरा टायगर। तर याच्या टी शर्ट लय भारी आहे, लय आवडतं रावा आपल्याला, हां टायगर दिसतो आपला। तर ठीक आहे गाईज, आरव आता उठलेला आहे। आरव खूप दिवस झाले ना, आरवला पण बाहेर घेऊन गेलेलो नाही। तर काल घेऊन गेलेलो, ते आमच्या घरी गेस्ट आलेले, नीताची मैत्रीण आलेली, आम्ही काही ब्लॉग शूट नाही केला त्यावेळेस, जरा बोलो म्हणजे माहिती नव्हतं ना की कधी येणार आहे असं, तरी काही विषय नाही आहे। काल मी त्याला घेऊन गेलो 10-15 मिनटासाठी खाली, परत आज घेऊन जातोय पुन्हा, कारण की आता बस झालं, घरात किती दिवस राहणार ऑलमोस्ट। तरी ठीक आहे, आता नीताला विचारू आपण, श्यामडी आज काय करणार आहे? आज मी करणार आहे माझा हेअर कट, कारण खूप दिवस झाले ना केले नाही। हाँ, बुड्ढी के बाल काटने वाली। देखते हैं बिफोर आफ्टर। ओके गाइस, दाखवू नक्की लय गरम होतोय घरात। हो, जाऊ आम्ही आता, निघू तरी 6 वाजता नाही, 6:30ला उठू का निघू, सॉरी कारण ऊन खूप आहे, कारण की नीता। तर गाइस आता चहा पितोय, एवढ्या गरमीत घाम येतोय तरी चहा ठेवली बायकोने। मी नाही ठेवली, मी फक्त गाठून आणली। तू बोललेली चहा ठेव म्हणून, तुम्ही लगेच ऐकता, एवढ्या गरमीत तू थंड वगैरे चिल्ड वगैरे काही गोष्टी सांगायला पाहिजे। होतं माझ्या फ्रीज मध्ये कोल्ड ड्रिंक्स होतं, मिरिंडा आहे, सगळे। कोई बात नहीं गाइस, तेरे प्यार में हम गरम चाय भी पी लेंगे। डायलॉग ठीक आहे गाइस, तर आता मस्त म्हणजे फ्रेश होतो तुमचा भाऊ। वाजले किती वाजले? तर आता वाजले 5:30, फ्रेश होणार मस्तपैकी, कपड़े बिपड़े टाइट में, इस्त्री टाइट में निकलेगा, नहीं ऐसा कुछ नहीं है, नाइट ड्रेस पहनेगा आणि खाली जाऊया, कंटिन्यू करा। तर मित्रांनो तयारी झाली आपली, मस्तपैकी फ्रेश झालं, आंघोळ वगैरे करून घेतली डबल, सकाळी पण केलेली आता पण। तर आता आम्ही निघतोय खाली। तर नीता बघा कशी दिसते। आता मी आधीच हे करून घेते, थोडे तिथे गेल्यावर फक्त कट करायचं असेल, बघू आता तिथे गेल्यावरती ते कुठले म्हणजे काय काय स्कीम आहे त्यांची, किंवा कुठले हेअर कट केल्यानंतर काय काय बेनिफिट आहे, प्राइस पण बघायला लागेल आपल्याला, नाही का, बजेट बघायला लागेल, बजेटनुसार काय काय नाही। नीताला काय नाही तर खर्च करायला एक नंबर वाटते। नाही हो, मी लाईफ मध्ये पार्लर मध्ये जाते, पण गेली आहे, पण मी नेहमी फक्त हेअर कट करते, मी दुसरं काहीच नाही केलंय आजपर्यंत। आता मी कधीपासून सांगत होतो नीताला हेअर कट करून घे म्हटलं, कारण की खूप दिवस झाले ना नाही केले, तिला नाही आवडत। आल्यानंतर बघू आपण, एवढे आहेत आता, ते आफ्टर कटिंग। खूप उशीर झालाय मित्रांनो। झालं का नीता तुझं यार? किती वेळ लावतेस? पार्लर मध्ये जाते मित्रांनो आणि मेकअप करून जाते अजून घरून, काय खरं नाही बाबा आजकालची तुम्ही। एडी आ गई मेरी नशीब। झाले माझे रेडी, तुमचं कोलवाच नाही उठलाय बघा। तर आरव उठलेलं आहे अजून, हो त्याचं नेहमीच आहे, पण बरं आहे यार, थोडं चिल्ड असतं ना, मग उठल्यावर त्याला डायरेक्ट बाहेर उठणार, माझ्या जवळ असणार, शांत असणार ना, बरं आहे। ठीक आहे गाईज, तर आपण भेटू, आपण डायरेक्ट आता तिथे जाताना आता निघूया आपण, ठीक आहे, ब्लॉगमध्ये कंटिन्यू करा। आता निघालोय गाईज पार्लरमध्ये जाण्यासाठी, बच्ची पण येतोय पप्पासोबत, म्हटलं चला जाऊ फिरून येऊ, थोडं घरात तर खूप बोर होतं, चला येऊ, भेटू आपण पार्लरमध्ये, चला। सो फायनली गाईज आम्ही पोहोचले आता सलूनमध्ये, आता मी खूप एक्सायटेड आहे, माझा हेअर कट होतो माझा, आता लागेल केसांची वाट।
चांगले करायला पाहिजे. बघू आता. तुमचं नाव आम्ही नक्की सांगू आफ्टर एक्सपिरियन्स. जर बेस्ट वाटलं तर तुम्ही पण नक्की विजिट करा इथे. तुम्हाला सांगते हेअरकट झाल्यानंतर. आता आम्ही वेटिंगमध्ये बसतोय. भेटू आपण थोड्या वेळात. हेअरकट चाललाय म्हणजे अगोदर हेअर वॉश चाललाय. अनिताचा फॉर्म आहे आता. तर अनिताचा फर्स्ट एक्सपिरियन्स आहे एवढ्या फॅसिलिटीज यूज करून हेअर वॉश करायचा आणि हेअरकट करायचा. खूप चांगल्या पद्धतीने ते हेअर वॉश करताय, मला आवडलं आहे. तुला घरी पण असं असेल तर तुला सगळं आहे तर. झोप येते डायरेक्ट. खूप दिवसानंतर करते ना. कोणीतरी वॉश करते मला एवढ्या दिवसानंतर. भेजात पण कचरा भरलाय, तो पण वॉश करायला पाहिजे त्याने. इथंचा हेअरकट चाललाय मित्रांनो. आरव मी फिरतोय इथं. आरवला नवीन नवीन वस्तू दाखवतोय. कसं आहे बरबादी का शॉप आहे, समजलं ना. हां, तर इथून मेकअप करणार, समजलं ना. आरोजी पण हेअर वॉश करायचे. वेटिंगवर आहे, वेटिंगवर. आरोजा आराम चाललाय सध्या. AC चालू आहे ना, भारी वाटतंय त्याला. चाललाय मित्रांनो हेअरकट. 3-4 स्टेप असतात इथे. याच्यामध्ये हेअर वॉश होणार, त्याच्यानंतर त्यांच्या एक्सपर्ट हेअरकट करणार, त्याच्यानंतर त्याला हेअर देणार, अजून काहीतरी असेल. बघूया. टाईम मी त्याला एवढ्या भारी सलूनमध्ये घेऊन आलो आहे. नाहीतर 100-150 वालाही चलतात आजकाल. मी बोललो यार म्हणजे तरी भारी याच्यात पण जायला पाहिजे, एक्सपिरियन्स घ्यायला पाहिजे. काय वाटतं झाला रवला बोर झालास. मस्ती करायला लागला मित्रांनो. कारण की आता नवीन जागी हे थोडा टाइम स्पेंड केल्यानंतर मग त्याला हे बटाक भवानी अजून हेअर कट करायचे बाकी. आता फक्त शायनिंग दिली गेली. याची मध्येच ॲक्टिंग चालली, काही समजत नाही याचं. पण हसतोय, खेळतोय. बघून घे बेटा, हे सलून, हेच ते सलून आहे. इथून मेकअप करून बाहेर मुली, जसं तुझ्या मम्मीने मला फसवलं, समजलं ना. हां, डन झाला. हेअर कट करून झाला आहे. आरवला लागली भूक. फीडिंग चालली मित्रांनो त्यांच्या कॅबिनमध्ये. 7:30 वाजलेच मित्रांनो. कमीत कमी 1-1.5 तास गेला इथे सलूनमध्ये. मित्रांनो हेअर सलूनमध्ये हे समजत नाही, सलाईन का लावली यार, काही समजत नाही. हां, किंवा मग हेअर कट इकडच्या तिकडं कुठं कट करून दिलं तर मग भाई बालों में जान रहती लोग. एखाद्याला हार्ट अटॅक वगैरे आला तर लगेच इथं सलाईन लावायचं आहे. नाही दुसरं काही असेल त्यांचं. मजाक करतोय मित्रांनो. सो थँक्यू आहो.
मला हेअरकट करून खूप आनंद झाला. आणि खूप छान हेअरकट केला आहे आणि फर्स्ट टाईम मी एवढ्या महागड्या पार्लरमध्ये आली आहे आणि खूप मस्त ट्रीट केलं आहे त्या लोकांनी आणि खूप छान प्रकारे हेअर आधी वॉश केला आहे. तुम्हाला प्रोसेस दिसलीच असेल ना आतापर्यंत. तर खूप छान मस्त हेअरकट केला आहे आणि मला खूप आनंद झाला आहे. थँक्यू सो मच वन्स अगेन. ठीक आहे. बायकोसाठी नाही तर कोणासाठी काय नाही, बरोबर की नाही. तर चला आहे त्या पार्लरच्या ओनर. सो मॅम खूप छान वाटलं हेअरकट करून. थँक्यू. आणि या नक्की या विजिट करा. मी ॲड्रेस पण मेन्शन करणार खाली कमेंटमध्ये. सो विजिट करा, खूप छान आहे पार्लर. थँक्यू.